कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। गेल्या सोमवारी झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या हिताला हरताळ फासणारे संशयास्पद ठराव मंजूर केल्याचा आरोप ठाकरेगड शिवसेनेनं केलाय। या निर्णयाविरुद्ध आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आलं। राज्योपाध्ये नगरमधील महापालिकेची 1.25 एकर जागा सांस्कृतिक केंद्र आणि वाचनालयासाठी आरक्षित आहे, पण ही जागा खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। तर रंकाळा परिसरातील 7 एकर सुपीक जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर झालाय। शिवाय केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचं खासगीकरण होणार आहे। हे तीनही ठराव रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय। यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील, विजय देवणे, मंजित माने, विशाल देवकुळे, सुरेश कदम, पप्पू नाईक, दिनेश साळोखे, चैतन्य देशपांडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर शाखेच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले। वीर कक्कई विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। तसंच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, संजय कडगावे, सुभाष धाबवड, उत्तम कुंभार, मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकच्या वतीनं 25 जुलै रोजी कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय जयंती अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर के.एस. चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या या अभियान परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डी बोरकर, हेमराज सिंह पटेल यांचं मार्गदर्शन होईल। पत्रकार परिषदेला वाय.बी. तायडे, अशोक जाधव, एम.बी. मगरे उपस्थित होते। नीट परीक्षेतील पेपर फुटी विरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनस्थळी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी भेट दिली। कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याशी त्यांनी चर्चा केली। विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची भूमिका जाणून घेऊन केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधून तोडगा काढणं गरजेचं आहे। लाठीमार करून प्रश्न दडपणं उचित नाही। तसंच या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी केली। कोल्हापुरातील गजानन महाराज नगरमध्ये राहणाऱ्या विशाल शेळके या 27 वर्षीय तरुणानं 10 जून रोजी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मयत विशाल शेळके यानं लिहिलेली चिठ्ठी सापडली। स्नेहप्रभा पाटील नावाच्या मुलीसोबत प्रेम होतं, मात्र तिच्याशी लग्न करणार नाही असं सांगितल्यावर स्नेहप्रभा पाटील आणि तिचा भाऊ संग्राम पाटील यांनी मारहाण केली। तसंच दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली होती। त्यामुळेच आत्महत्या करत असल्याचं मयत विशाल शेळकेनं लिहिलं होतं। हा जबाब ग्राह्य धरून स्नेहप्रभा पाटील आणि संग्राम पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। अखेर गुरुवारी कागल पोलिसांनी स्नेहप्रभा पाटीलला अटक केली। न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। निसर्ग संवर्धन मंचच्या वतीनं करवीर तालुक्यातील हणमंतवाडी गावात वृक्षारोपण करण्यात आलं। वड, पिंपळ, जांभूळ, बहावा, नीलमोहर अशी देशी झाडं लावण्यात आली। यापूर्वी संस्थेनं कोल्हापूर, गारगोटी, कागल परिसरात 3200 झाडं लावली आहेत। यावेळी अध्यक्ष राजेंद्र नाईक यांनी विद्यार्थ्यांना बिया संकलन आणि वृक्षारोपणाचं महत्त्व सांगितलं। तसंच आणखी 100 झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला। यावेळी मंचचे सुनील जाधव, नारायण राऊत, राजाराम चौगुले, श्रीधर चोपडे यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हा न्यायालयासमोर निदर्शनं करण्यात आली। नीट पेपर फुटी आणि दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यात आला। दिल्ली पोलीस आणि प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित कवाळे, ॲडव्होकेट अंशुमन कोरे, ॲडव्होकेट एल.बी. पाटील, सुधाकर पाटील, विलास खोपडे, सविता कर्णिक, प्रज्ञा महाजन, भाग्यश्री पाटील, सुजाता मस्कर, किशोरी रेठरे यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते।